काय मी? कसं शक्य आहे? काय अशक्य आहे? अरे मी कशी लिहिणार? मला फक्त टायपिंग येतं. नॉर्मल आयुष्यात जे माझ्या मनात आहेत ते बोलता येत नाही. मी डायलॉग्स कुठून लिहिणार? बोलता येत नाही? मग खाली काय केलंस? काय? तू का रागवली होतीस? तुझा काही कॉन्टॅक्ट होत नव्हता. हां तर? अरे काळजी वाटत होती ना? का? का कारण 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 तुला एक सेन्सिटिव्ह मन आहे आणि काहीही लिहिण्यासाठी सेन्सिटिव्हिटीची आवश्यकता असते. अरे तू लेखक आहेस, तुला सोपं वाटत असेल. काहीही सोपं नसतं सोनल. कितीही वर्ष लिहिलं ना तरी कोरा कागद समोर येतो तेव्हा डोकं बधीर होतंच. सी काय आहे, पात्रांशी पहिल्यांदा आपली ओळख होते, मग हळूहळू हळू त्यांच्याशी आपली दोस्ती होते. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या पात्राच्या प्रेमातही पडतो. त्यांचे त्यांचे नातेसंबंध आपल्याला कळायला लागतात आणि मग ती पात्र आपल्याशी बोलायला लागतात. ऐकू येतं. आणि इथे तर आपल्याकडे रेडीमेड पात्र आहेत. आपल्याला फक्त ती गोष्ट तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं बघायची आहे. दॅट्स इट. ठाकूरच्या सुनेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं लिहिलेली शोलेची तुझी नोट युनिक होती. आणि माझे डायलॉग्स टाईप करताना त्यात तू केलेले छोटे छोटे बदल माझ्या लक्षात आले नाहीयेत असं समजू नकोस तू. जमेल तुला, आय नो इट. तुझं असं ऐकलं की वाटतं खरंच जमेल मला. अगं तू असा विचारच करू नकोस जमेल की नाही. तू बस लिहायला सुरुवात कर. त्या प्रोसेसमध्ये सुद्धा ना एक एक रोमांस असतो. हो, आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे. त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना की गोष्ट आपोआप तयार होते. तू प्रयत्न तर कर, मी आहे ना, तू लिहिशील नक्की. गुड.